दरम्यान पैसे वाटप करताना धक्कादायक प्रकार समोर आलाय। डोंबिवलीमधल्या तुकाराम नगर परिसरात भाजपकडून 3,000ची पाकिटं वाटल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। इथले शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला पैसे वाटप करताना रंगे हात पकडलेत। या प्रकरणी चौकशीसाठी निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हे बिनविरोध आलेले विश्वपेडनगर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिट घेऊन आले आणि ताईंचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिट हे वाटत होते। आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूम मध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिट देतील। अहो आमची लोक स्वाभिमानी आहेत हो, हा, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून जातात। लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असले धंदे करा तुम्ही, हा, आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत। कोण? गुंड? हा, का? ओरिजिनल दाखवा ना। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नसीब मुल्ला यांच्या विरोधात घोषणा